हा कोण आहे हे नागरिकांना कळणं खूप गरजेचं आहे। आज मागच्या 2023 ला 5व्या महिन्यामध्ये या ठिकाणी झोपडपट्टी तोडायची कारवाई होती। ती कारवाई कोणी थांबवली? कुठल्या नेत्याने थांबवली? कुठल्या मंत्र्याने थांबवली? आणि त्याला कुणी अधिकार दिला आमचं जीवन विस्कळीत करण्याचा अधिकार? जरी कारवाई करत असले तरी याचं जे मूळ आहे ती झोपडपट्टी, याच्यावर कोण कारवाई करणार? या महापालिका आणि या सिडकोला गणेश नाईक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजू नाईक साहब आगे। काय समस्या आहेत आणि आता मंत्री गणेश नाईक भेट घेतली त्या संदर्भात पण आम्हाला सांगा। आता या ठिकाणी नागरिकांच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन सिडको आणि महानगरपालिकेच्या विरोधात सुरू होतं आणि या ठिकाणी मंत्री गणेश नाईक हे या परिसरातून जात असताना त्यांना हे आंदोलन दिसलेलं आहे आणि त्यांनी एक भावनिक जाग देत या ठिकाणी ते आले आणि त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे। सदर आंदोलन हे सेक्टर 19F येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी, अवैध व्यावसायिक गाळे, गॅरेजेस, वाहनतळ उभे राहिलेले आहेत। याच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रॉस्टिट्यूशन होतंय, अंमली पदार्थांची विक्री होते, नशाखोरी होते आणि गरजुल्या लोकांचा वावर इतका वाढलाय की नागरिकांसाठी अक्षरशः राहणं देखील या ठिकाणी दुष्वार होऊन बसलेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी याच्यापासून आपल्याला सुटका मिळावी म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सिडको आणि महानगरपालिकेविरोधात हे आंदोलन केलेलं आहे आणि याचा आंदोलनाचा मुख्य हेतू हा आहे की सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही प्रशासनाला जाग आली पाहिजे की नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतंय कारवाईसाठी। तर याचा अर्थ प्रशासनाचा फेलियर होतोय। प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि जो नागरिकांचा विश्वास प्रशासनावरून उठत चाललाय तो पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने आता पावलं उचलली पाहिजेत। तुमच्या मागण्या मान्य न झाल्या तर पुढची भूमिका काय असणार? जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही 15 दिवसाच्या आत जर या ठिकाणी या झोपडपट्टीवर कारवाई झाली नाही तर आम्ही महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात आंदोलन करू, जे आतापर्यंत नवी मुंबईत कधीच घडलं नाही ते या सेक्टर 26चे नागरिक करून दाखवतील। ज्यावेळी टॅक्स पेअर महानगरपालिका ज्यांच्याकडून टॅक्स वसूल करते ना ते टॅक्स पेअर तुमच्या दरवाजावर येतील ना त्यावेळी तुम्हाला जाग येईल की तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेला काय जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर पाडली नाही तर नागरिक त्यांच्याबरोबर काय काय करू शकतात हे आता पुढच्या वेळी त्यांना दिसेल।